लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत असल्यामुळे गुंतवणूकदारांना अनुदानाचे हे पैसे मिळतील की नाही याचीही शाश्वती नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली आहे। दरम्यान सरकारला त्यांनी खरं तर घरचा आहेरच दिल्याचं म्हणावं लागेल, कारण गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका असं त्यांनी म्हटलंय। तर नागपुरात अमेझिंग विदर्भ या कार्यक्रमामध्ये ते उद्योजकांशी संवाद साधत होते आणि त्याच वेळी त्यांनी हे विधान केले। आपण पाहतोय नितीन गडकरी यांनी घरचा आहेर खरं तर सरकारला दिलेला आहे, कारण लाडकी बहीण योजनेवरून आधीच एवढी टीका होत असताना आता त्यांच्याच पक्षातील मंत्री अशा प्रकारचं विधान करतो, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे। अनेकांना अनुदान मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याचं या ठिकाणी गडकरी म्हणाले आणि तेही लाडकी बहीण योजनेमुळे होऊ शकतं असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। त्यामुळे लाडकी बहीण हा एक मोठा बोजा खरं तर सरकारच्या तिजोरीवर या योजनेचा पडतोय। मेरा तो मत है, कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों हमको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो नेचुरल अटक गई। हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे, कारण का ते सत्तेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे। त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार। महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे, तर ही अतिशय चिंतेची बाब आहे।